तर बघा मैत्रिणींनो, पुष्पा पराते या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर बघा, मी आज इथे 1 to 100 नंबर्स मुलांना कसे शिकवायचे आणि पटकन कसे त्या मुलांच्या लक्षात राहावे यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे. तर बघा, हे जे 1 to 100 नंबर्स असते हे KG1 KG2च्या मुलांना पाठ असायला हवे. यासाठी बघा, जर तुमची मुलं जर KG1 KG2ला असेल किंवा नर्सरीला असेल तर तुमच्या मुलांचे हे नंबर्स कसे पाठ करून घ्यायचे, तर ती ट्रिक्स मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे जे 10 नंबरपर्यंत नंबर आहे ते मी इथे लिहून घेतलेले आहे. आता आपल्याला इथे एक ट्रिक्स वापरून इथे 11 21 हे सगळे 100पर्यंत नंबर्स कसे लिहून घ्यायचे मुलांकडून, ते ट्रिक्स मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. तर माझं हे चॅनल आहे पुष्पा पराते, हे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील. तर बघा मैत्रिणींनो, इथे 1 पासून तर 10पर्यंत जर मुलांचे नंबर लक्षात असेल तर आपल्याला 100पर्यंत नंबर्स कसे त्यांच्याकडून पाठ करून घ्यायचे किंवा लिहून घ्यायचे, तर ती ट्रिक्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर बघा इथे इथे 1 आहे. 1 पासून स्टार्ट 1 हा जशा तसा घेऊन इथे पुन्हा 1 घ्यायचा, म्हणजे 1 1 11 अशा प्रकारे मुलांना शिकवायचं, जेणेकरून मुलांना समजण्यास सोपी जाईल आणि मुलं पटकन शिकणार. आता 1 झाल्यानंतर 1 जशा तसा लिहून 2 पासून स्टार्ट करायचं, म्हणजे 1 2 12 1 3 13 1 4 14, म्हणजे 1 हा पहिला नंबर घेऊन बाकीचे सर्वच्या सर्व नंबर 9पर्यंत जसेच्या तसे मुलांना लिहायला लावायचे, जेणेकरून मुलांच्या ते पाठ पण होईल आणि पटकन मुलं लिहिणार पण. आणि जेव्हा जो आपल्याला आता दुसऱ्या लाईनमध्ये आपल्याला 21चा टेबल लिहायचा आहे, तर आधी जी खालच्या साईडनी आपण इथे 10 घेतलेले आहे, आता इथे 2 नंबर घेऊन 0 जसाच्या तसा लिहून 2 0 20 अशा प्रकारे मुलांना शिकवायचं, जेणेकरून मुलं पटकन शिकणार. आता इथे 2चा टेबल स्टार्ट करायचा, 2 1 21. आता 2 घ्यायची आणि पुन्हा 1 पासून स्टार्ट करायचं, म्हणजे 2 1 21 2 2 22 2 3 23 2 4 24 2 5 25 2 6 26 2 7 27 2 8 28 2 9 29. आणि पुन्हा मग 3 आपल्याला लिहून घ्यायचे आहे, म्हणजे 3चा टेबल आपल्याला स्टार्ट करायच्या आधी खाली 3 लिहायचा आणि मग तिथे 0 जशाच्या तसा लिहायचा, म्हणजे इथे 3 0 30. पुन्हा 3 आधी लिहून पुन्हा 1 पासून स्टार्ट करून 9पर्यंत लिहायचे, म्हणजे 39पर्यंत लिहून घ्यायचे. आणि इथे 3 नंतर कोणता नंबर येतो, तर 4 नंबर, तर 4 जसेच्या तसे लिहून 0 तिथे लिहून घ्यायचा, म्हणजे 4 0 40 अशा प्रकारे 1 to 100 नंबर्स लिहून घ्यायचे. जेणेकरून बघा इथे 1 to 100 नंबर्स हे एका दिवसात मुलांच्या ही जर ट्रिक्स वापरली तर ते मुलांच्या एका दिवसात पाठ होतं. त्यानंतर बघा इथे जे हे नंबर आहे मी एका लाईनीमध्ये लिहिलेले आहे, पण मुलांना हे जे नंबर आहे हे स्क्वेअर बुक, म्हणजे चौकोनी जे डब्याचं बुक मिळते त्या डब्याच्या बुकमध्ये एक नंबर सिरियल नंबरनुसार लिहायला लावायचं, जेणेकरून ते नंबर छान प्रकारे त्यांना सुटसुटीत अशा अक्षरात लिहिता येईल आणि त्यांच्या लक्षात पण राहणार. तर हे जे नंबर्स आहे ह्या नंबरची मुलांकडून 3 ते 4 वेळा रिव्हिजन करून घेतली तर त्यांचे हे नंबर पटकन पाठ होतात. तर इथं मैत्रिणींनो बघा, अशा प्रकारे जर हे 1 to 100 नंबर जर मुलांच्या लक्षात राहिले, पटकन लक्षात राहिले आणि काउंटिंग जर त्यांना बरोबर आले, तर आफ्टर नंबर, बिफोर नंबर आणि बिटवीन नंबर लिहिण्यास सोपी जाते. तर बघा मैत्रिणींनो, हे 1 to 100 नंबर्स मी अशा प्रकारे मुलांना शिकवते. माझ्या मुलींना पण अशा प्रकारे हे 1 to 100 नंबर्स मी शिकवलेले आहे. तर माझ्या मुलींनी ती एका दिवसात लर्न केलेले आहे, म्हणून मला हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करावासा वाटला. तर बघा इथे आता जे आफ्टर नंबर आहे, तर आफ्टर नंबर कसे लिहायचे, तर आफ्टर नंबर मुलांना कशा प्रकारे शिकवायचे. तर बघा इथे 2 आधी लिहायचं आणि इथे आपल्याला एक बॉक्स द्यायचा आहे, म्हणजे 2 नंतर कोणता नंबर येतो, आफ्टर नंबर 2 आफ्टर नंबर कोणता येतो, 4 आफ्टर नंबर कोणता येतो, 6 आफ्टर नंबर कोणता येतो,
1 आफ्टर नंबर किती येतो, 5 आफ्टर नंबर किती येतो. म्हणजे अशा प्रकारे जर आपल्या मुलांचे जर 1 to 100 नंबरला पटकन पाठ झालं, लक्षात राहिले, तर इथे आपल्या आफ्टर नंबर, बिफोर नंबर आणि बिटवीन नंबर लिहिणं खूप सोपी जाते. आता बघा इथे आफ्टर नंबर आहे, तर आता 2 नंतर कोणता नंबर येतो, आफ्टर. 2 आफ्टर म्हणजे 2 1 2 3. 2 नंतर कोणताही नंबर येतो, 3. अशा प्रकारे काउंटिंग करून जर मुलांना विचारलं तर मुलं पटकन सांगतात. तर आणि 4 आफ्टर नंबर, तर 4 नंतर 1 2 3 4 5. मग 4 आफ्टर नंबर 5. अशा प्रकारे मुलांना शिकवलं तर आफ्टर नंबर लवकर लक्षात राहतं. म्हणजे आफ्टर नंबर आणि बिफोर नंबर किंवा बिटवीन नंबरमधला त्यांना फरक हा कळतो. तर अशा प्रकारे आपण मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये जर मुलांना सांगितलं, किंवा आता CBSE पॅटर्नमध्ये हिंदी लँग्वेज आहे, तर हिंदी लँग्वेजमध्ये सुद्धा सांगितलं तर मुलं पटकन शिकतात. तर अशा प्रकारे मी इथे आफ्टर नंबर इथे सांगितलेले आहे. तर तुम्ही पण तुमच्या मुलांना अशा प्रकारे शिकवा, जेणेकरून मुलांच्या पटकन लक्षात राहणार आहे. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. अशाच प्रकारे नवनवीन मी ट्रिक्स आणि ट्रिक्ससहित टीचिंगचे व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करत राहील. आणि मैत्रिणींनो, मी सर्व सब्जेक्टची इथे हे ट्रिक्स व्हिडिओ घेणार आहे. जसं मॅथ, इंग्लिश, मराठी आणि रिझनिंग. आता जे मुलांना बुद्धिमत्ता चाचणी असते, लॉजिकल, ते पण मी ते घेणार आहे. तर धन्यवाद.